सांगतो. बहिणी, मी तुम्हाला आता सगळं सांगतो. काल कमल्या गिफ्ट वाटायला गेला होता. ते माहितीये. कुठे गेले होते? कुठे कुठे जेनासाम. जेनासामच्या लोकांकडे ते गेलेच नव्हते. नाही म्हणजे जेनासामच्याच सदस्यांकडे गेले होते. पण ते नव्या म्हणजे आता जे नव्याने जॉईन झालेले सभासद आहेत ना, त्यांच्याकडे कमल्या गेला होता. है ना? हो का? सगळं मीच सांगू. मी ह्याच्या पुढचं मला सांगता येईल. म्हणजे मी सांगेन त्याच्यावर यांचा विश्वास बसेल. हो, आता बसणार. हो. हे बघ, काय झालं तुला सांगतो. गेल्या महिन्यामध्ये आम्ही ना मेंबरशिप ओपन केली. धडा लोक मेंबर झाले. त्यामुळे काय झालं की नवीन मेंबर्सना सामील करून घेतल्यामुळे आम्ही जेव्हा गिफ्ट वाटायला गेलो तेव्हा असं लक्षात आलं की गिफ्ट कमी आहे आणि सदस्य संख्या खूप आहे. मग आम्ही काय विचार केला की आधी नवीन सदस्यांना गिफ्ट देऊ. त्यांना आधी गिफ्ट दिल्यानंतर मग त्यांचं बरोबर नाही का. म्हणून त्या जुन्या सगळ्या सदस्यांचे फोन इथे घरी आले आणि आमचे 12 वाजले. 12 वाजले म्हणजे घड्याळात 12 वाजले. हा, म्हणजे उशीर झाला, खूप उशीर झाला. मग त्यामुळे हे सगळं उलट सुलट डावा उजवा असं सगळं त्यामुळे झालंय. अहो, मग जुन्या सदस्यांकडे जावई बापूंना पाठवायचं होतं, म्हणजे त्यांचंही मन राखता आलं असतं ना. करेक्ट बोललेस तू, अगदी करेक्ट. पुढच्या वर्षी हे ढोम्या सांगून ठेवतो, पुढच्या वर्षी मला हा असा गलथानपणा अजिबात चालणार नाही. कळलं? हो. मग त्यासाठी आतापासून तयारी करायला नको का? हो, तयारी करायला पाहिजे. चल आधी ना आपल्याला त्या जुन्या सदस्यांना फोन करावा लागेल. हो. गैरसमज दूर करावा लागेल त्यांचा. रागावले असणार ते. सॉरी म्हणायची इतकी सवय झाली ना. सखी, पण बरं झालं की तू सांगितलंस की ते सदस्य रागावलेत म्हणून. चल ना, चल. अहो, ते पुढच्या वर्षीचं त्यांना सांगा. हा, ते जावई बापूंना ऐकतच नाही ते. बघ नाही, जो सांगायचा होता मुद्दा तो पण राहिला. काय सांगायचं? काय नाही, जाऊ दे. मला चहा दे ना प्लीज. ऐक ना सखी, मी करून ठेवलंय, तू फक्त गाळून घे. हा, मला तुळशीजवळ दिवा लावायचा. अरे, याला काय अर्थ आहे? मी सांगितलेलं एकही काम करत नाही. कमल्या, आता सुटलो पुन्हा सुटू अशी अपेक्षा ठेवू नकोस. अरे बाबा, हो. चला, तुझ्यासारखा मित्र असल्यानंतर मला काय चिंता रे. काय आयडिया काढतेस रे तू. जुने सदस्य, नवीन सदस्य, या दोघींचा चेहरा बघितलं ना कसा झाला होता ते. आणि तुझंही हो ना. हो ना. काय हो ना? अरे कमल्या, त्या प्रकरणाचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाव. हो रे, मलाही आता हे जड जायला लागलं रे ढोम्या. आता ना मी याची काहीतरी तड लागूनच टाकणार आहे. 2 घरं चालवायची म्हणजे काय करायचं मला काय सुचत नाही, माहिती ना. गोंद्या आला रे. आता गोंद्या कोण? गोंद्या आला रे. गोंद्या. हॅलो गोंद्या. गोंधळ झाला. अष्टपुत्रे, काय झालं माहितीये का त्या दिवशी? अहो नाही, कुणाकडे आधी जायचं हे ठरवण्यातच सगळा वेळ निघून गेला आमचा रात्री. त्यामुळे सगळी गडबड झाली आमची. नाही, मी खात्री देतो तुम्हाला, पुढच्या वर्षी हे असं काही होणार नाही. हो. अहो नाही, मी आहे ना. काही घाबरू नका तुम्ही. ओके. हो. ओके. तू काय हसतोयस? काय नाही, ते लाफ्टर क्लबची सवय. समोरचा हसायला लागला की आपोआप हसू येतच. वा रे मित्र. हा, ढोमे भाऊजी, काय झालं? जरा यांना सांगा, जावई बापूंना म्हणावं सॉरी म्हणा. कोण? मी का? हो,
हो चूक तुमचीच आहे. चूक माझी? हो हो कमल्याची चूक आहेच. हो जावई बापूंची माफी मागणार आहे कमल्या. त्यांना सॉरी म्हणणार आहे. म्हणणार हो 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 म्हणणार आहे पण उद्या म्हणणार आहे. उद्या उद्या का? उद्या अगं नाही, सखी आता काय म्हणाली की त्यांच्या पुढे हा सारखा सारखा विषय काढू नका, त्यांना त्रास होतो. मग म्हणून मी म्हटलं की आपण उद्या जरा सविस्तर शांतपणे बोलू त्यांच्याशी. ते काही नाही, मी आजच छान बेत केला रात्री जेवणाचा. जेवल्यानंतर जावई बापू खुश होतील, तेव्हा विषय आजच काढा आणि सॉरी म्हणून टाका. हा मी तर जेवणाला थांबणारच नाही. मी घरी चाललोय. पण नुसतं बसशील की नाही? चाललो जेवायला. हे कप आतमध्ये ठेवतो. अरे कुणाल कुणाल जरा सावकाश का, ठसका लागेल. ठसकेबाज भाजी असताना ठसका कसा लागेल? फालतू जोक. आय मीन इट. यार मोठे मोठे शेफ सुद्धा ना फिके पडतील सासूबाईंच्या स्वयंपाकासमोर. अरे हो, पण आई रोजच एवढा चांगला स्वयंपाक करते, त्यात एवढं फास्ट जेवण्यासारखं काय आहे? आज आहे. आज दुपारी पोटभर जेवता आलेलं नाहीये, नाश्ता अर्धवट टाकलेला आहे. असंच होतं, समोर असलेलं जेवण जेव्हा आपण नाकारतो ना तेव्हा नाही मिळत नंतर. परत सोडले माझं. आजपासून कानाला खडा, जेवणावर राग कधीही काढायचं नाही. एक वेळ भांडण कंटिन्यू झालं तरी चालेल, पण नाश्ता अर्धवट सोडायचा नाही. आहा काय झाली आहे यार भाजी. आवडली ना? सवाल. मी लाख गुन्हे माफ करू शकतो ही भाजी खाऊन. हो, पप्पांना माफ कर ना मग. माझी आई सांगायची की हृदयापर्यंतचा रस्ता पोटातून जातो, पण तो इतक्या लवकर जातो असं वाटलं नव्हतं मला. नो माफी. का? अरे ऐक ना, जाऊ दे ना, सोड ना, का मनात धरून ठेवतोयस? मी मनातून काढून टाकली होती, पण त्यांनी मुद्दामून पम्याला सॅन्टा क्लॉज बनवून माझ्या ऑफिसमध्ये पाठवलं. मुद्दामून नाही पाठवला रे. तुला माहितीये का, बॅग नव्हती कपडे न्यायला, म्हणून ते गमतीत म्हणाले घालून जा. असं असेल कशावरनं? म्हणजे आणि नसलं जरी जाऊ दे ना, सोड ना. नो नो सोड ना. मुंबईमध्ये असताना मी म्हणायचो माझ्या आईची चूक आहे, सोडून दे. तेव्हा तू काय करायचीस? नाही नाही, एक मिनिट. पण तेव्हा कोणालाच कळायचं नाही मी त्यांच्यावर रुसून बसलीये. मी अशी खोलीत नाही बसायचं एकटीच जाऊन. बरं दिसतं का असं? तू इकडे बसलायस, आम्ही सगळे बाहेर जेवतोय, चल ना. ठीक आहे, उद्यापासून बसतो बाहेर. आता भरले ताटावरून उठवू नकोस, नंतर लिंक तुटायची. बरं ठीक आहे, मी जरा आईला मदत करून येते. कोण आहे? मी आहे. तुम्ही माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिला? रिप्लाय? त्या दिवशी तुम्ही होकार दिलात ना, मग मी पुढाकार घेतला. आता पुढची स्टेप मेसेज. कशाला होकार दिला? डॅश साठी. त्या दिवशी नाही का मी आले होते तुम्हाला हलवा द्यायला, तुम्ही होकार दिलात. गेले वाटतं. स्वीट डिश म्हणून खायला काही हरकत नाही. थँक्स होकार देण्यासाठी. आठवलं? मग देणार ना आता मला काय? रिप्लाय. सखी 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 सखी. काय रे, आता का आलास बरोबर? मग अशी बोलवत होते तेव्हा भाव खात होतास ना? नाही भाव नाही खाल्ला, ताटात वाढलेलंच खाल्लंय. सखी 2 मिनिट. नाही बसा तुम्ही बसा, मी घेतो फोन.
हॅलो. हा. हो हो बरोबर नंबर आहे. हो. काय बोलताय? अहो काय सांगताय काय? कोणाचा फोन आहे? नाही. हो नाही मला नाही हे आम्हाला काहीच माहिती नाही. भरल्या ताटावर अहो फोन फोन कोणता आहे? मी बोलतो. बोला बोला बोला. अहो कोणता फोन आहे? अहो मी बोलतो, द्या ना फोन, द्या ना माझ्याकडे. अहो कोणीच नाहीये. कोणीच नाही म्हणजे? कोणीच बोलत नाहीये. मी मागे म्हणालो ना आपण रिस्पॉन्ड करत राहायचं म्हणजे ब्लँक कॉल वाले कधीतरी बोलतील. काय बोलणार ना कधीतरी. आपण असं म्हणजे ते बोलतायत असं समजून रिस्पॉन्ड करत राहायचं. म्हणजे कोणीच बोलत नाही तरी हे बोलतायत म्हणजे काय कमाल आहे. म्हणजे मला गंमत हो गंमत. आता जावई बापूंचा स्वभाव ना फारच गमत्या. यात कसली आली गंमत? इथे टोका चुकला माझा. तुम्ही काय अहो सासरी बुवा असं काय करताय? जरा मूड लाईट होण्यासाठी गंमत केली जरा. लाईट काय लाईट, इथे सगळं हेवी झालं माझं. गोळा आला पोटात माझ्या. हो 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 रिलॅक्स. मी ठेवू का फोन? ठेवणार? आवाज ओळखून न ओळखल्यासारखं काय करताय? मी बोलते. बरं ऐका ना, मला आठवण आली ना की मी असाच मिस कॉल देत जाईन लँडलाईनवर. आणि कोणी उचललाच तर आवाज बदलून सांगेन तुमची जुनी प्रेयसी बोलते. आता तुम्हीच सांगा, मेसेजला रिप्लाय देता की रिंग रिंग खेळायचं? कोण बोलते मला नाही फोन. अहो मला बोलू द्या ना हिरा. मी बघतो ना कोण बोलतंय ते. अहो असं काय करताय? इकडे द्या ना. कट झाला. बघा काय मला खरंच कळत नाही बुवा. मला नाही जेवायचं, जाऊ दे मरू दे. माझं झालंय जेवण. पप्पा का गेले आता? अशक्य आहे या माणसाबरोबर राहणं. इम्पॉसिबल इम्पॉसिबल आहे तुझे पप्पा. इम्पॉसिबल. अरे कुणाल, त्यांच्या डोक्यात 10 गोष्टी असतात. त्यांचा गैरसमज झाला असेल. तू नको वाईट वाटून घेऊस. मग काय करू? काय करू? हे बघ, तू इग्नोर कर. हा म्हणजे नको ना. मी त्यांना नाही बोलू शकत काही. त्यांचं वय झालंय आता. देजावू देजावू. काय? हे कधीतरी घडलंय आधी. हेच सेम हीच वाक्य हाच प्रसंग मी कधीतरी जगलोय. काही फक्त नाशिकच्या ऐवजी मुंबई होतं. माझ्याऐवजी तू होतीस, तुझ्याऐवजी मी होतो आणि तुझ्या पप्पांच्या ऐवजी माझी आई होती. नाही हा कुकू, मी इग्नोर करायचे. पण मी सांगितल्यावर स्वतःहून करायचीस का? सकू? नाही ना कुकू, नाही करायचे. मी करायचे. हो. मी काय म्हणते, मला आठवण आली ना की मी असाच मिस कॉल देत जाईन लँडलाईनवर. लँडलाईन वाजतोय. नेहमीच वाजत असते. कोणीतरी असेल. रॉंग नंबर असेल, नाहीतर ब्लँक कॉल असेल. पण उचलून कन्फर्म केलं पाहिजे ना. कशाला? दुसरं कोणी उचललं तर? उचलू दे की, आपल्याला काय फरक पडतो? अगं फरक पडतो. लांडगा आला रे आला असं होईल. म्हणजे असेल एखादा महत्वाचा कॉल आणि आपल्याला वाटतंय ब्लँक कॉल. आता कशाला जाताय खाली? परत जिने वर खाली करून माझे पाय दुखतात, तेल लावून दे असं सांगाल आता. नको नको. एखादा इमर्जन्सी कॉल असेल आणि आपल्याला कळलंच नाही. मी बघून येतो म्हणजे शांत झोप लागेल मला. ब्लँक कॉल उचलायला इतका उत्सुक माणूस ना मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलाय. आता बघितलं? जा जा उचला फोन. माझ्या मागे भुणभुण करू नका. थांब ना सखू, मी जातो ना, फोन उचलतो. नको ना. हे बघ हे असं असतं तुझं. आता मी म्हणतोय मी जाऊन फोन उचलतो. तुझ्या घरच्यांना त्रास नको, त्यांची चिडचिड होईल, बस घोळ नको म्हणून तर तू आता जातो ना. नको नको. आलो आलो.
ते बघ बघ आले ना सासरे बुवा. आलो आलो आलो, एक मिनिट. मी जातो. नको ना कुकू, नको ना प्लीज कुकू. सासरे बुवा. काय रे? सासरे बुवा. तुम्ही अजून जागेच झोपलो नाही? तुम्ही जागे जा. मी 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 शतपावली करत होतो. तुम्ही नीट जेवलं नाही वाटतं? जेवलो जेवलो जेवलो. हो पण मी आल्या आल्या उठून निघून गेला तुम्ही. नाही नाही, ते ते हे याचं काय काय जेनाचं आमचं काम आठवलं. ओ इतकं अर्जंट काम होतं का तुम्ही हात न धुता गेलात? हो हो जावई बापू, मला तो फोन उचलायचा आहे जरा. हो तुम्ही कशाला उचलताय फोन? मी आहे ना, मी उचलतो फोन. नाही नाही, तुम्ही कशाला उचलताय? अहो दरवेळी तुम्ही उचलता, यावेळी मला उचलू द्या. नाही नाही, नको नको, मी उचलतो. का 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 सासरी बुवा? अहो, आता यात कसली आले बरोबरी? हो सासरी बुवा, तुम्ही केलीत ना बरोबरी. तुम्ही झाला ना सेंटा क्लॉज. मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. सासरी बुवा तुम्ही कशाला उचलताय फोन? नका उचलत तुम्ही फोन, ब्लँक कॉल असणार. ते करायचं म्हणजे शांत झोप लागेल ना मला. हो पण तुमच्यामुळे मला शांत झोप लागत नाहीये ना. अरे पण मी काय केलंय? हो तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही सेंटा क्लॉज बनून गेलात की नाही तुम्ही? हा ठीक आहे, या वर्षी झालं, इट्स ओके, ऑल राईट, नो प्रॉब्लेम. पण पुढच्या वर्षी मला होऊ द्यायचं. ओके ओके, प्रॉमिस प्रॉमिस. थांबला फोन. परत येईल. तुम्हाला काय माहित? ब्लँक कॉल आहे. अहो पण काहीतरी अर्जंट काम असेल, तुम्हाला कळत नाहीये का? सॉरी सासरे बुवा, पण या घरात आल्यापासून बघितलं इथे ब्लँक कॉलच येतात मोस्टली, म्हणून मला वाटलं की हे काय चाललं होतं? याला कम्युनिकेशन असं म्हणतात. काय गरज होती विषय वाढवायची? हा, एक भांडण संपलं की नवीन वाद शोधायचा. मी कुठे विषय वाढवला? पप्पांना फोन का नाही उचलू दिलास मग तू? अगं मी उचलणार होतो ना फोन. का? तुला कधीपासून एवढा इंटरेस्ट आलाय ब्लँक कॉल्स मध्ये? मला या घरात कसं वागायचं कळतच नाही. सॉरी. मला नको म्हणू सॉरी, पप्पांना म्हण सॉरी उद्या. अगं शब्दाला शब्द गप्प वाटला. बस, तू काही बोलू नकोस आता, गप्प बस. हे जे तू करतेस ना सागर, गप्प बस, एकही शब्द बोलू नकोस, त्यामुळे इतके घोळ होतात ना सखी. जाऊ दे, गुड नाईट. अरे मी काय चाललंय काय या घरात? पप्पा का बाहेर गेले आता? हॅलो हॅलो. अहो नाही, मला नाही उचलता आला फोन. मी झोपायला गेलो होतो आणि मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं की त्या लँडलाईन वरती ब्लँक कॉल देऊ नका. माझ्या घरच्यांना कळलं ना तर आत्ता तुम्ही फोन केला होता आत्ता तुम्ही फोन केला नव्हता? मग कोणाचा फोन आला होता? अहो नाही 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 नाही, अहो असं नका करू. मी सगळं रेशन आणून देतो. मी सगळं मुलांचं करतो. तुम्ही काही काळजी करू नका. आता काल मी सॅन्टा बनून आलो ना तुमच्याकडे. मग ओके. पप्पा काय कोणाशी बोलताय? हा आपला ढोमे, त्यांनीच आता ब्लँक कॉल दिला ना लँडलाईन वरती. का? प्यायला बसलाय. त्याचे 4 मिस कॉल आले याच्यावर, म्हणून मी आता त्याला कॉल बॅक केला. ए ढोम्या, हे बघ आता जास्ती पिऊ नको हा, बस. आणि हे बघ, रिक्षानी घरी जा, कळलं? हा ओके, चल बाय, गुड नाईट. याचं काय खरं नाही ग. हे मित्र ना असे जीव लावला ना की जीव घेतात. चल मी झोपतो. दार लावून घ्या नीट. हा एवढे का घाबरले होते पप्पा? म्हणजे घरात येणारे कॉल्स हे ब्लँक कॉल्स नसतात आणि ते कोणाचे असतात हे पप्पांना माहितीये. पप्पा त्यांच्याकडेच सॅन्टा क्लॉज बनून गेले होते.
पप्पा काहीतरी लपवतायत. म्हणजे आत्ता आलेला कॉल पण डोमे काकांचा नव्हताच. कॉल करणारी व्यक्ती कोण आहे ना हे शोधून काढायलाच पाहिजे. उद्या सकाळीच कॉल डिटेल्स काढून घेते. बस आता ही केस सॉल्व्ह करावीच लागणार.